Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तर बुलेट ट्रेनचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे वेग, स्पीड. आता स्पीड या ट्रेनचा 300 किलोमीटर प्रति तास आहे. तर सध्या या ट्रेनने स्पीड घेतलेला आहे, आपण पाहतोय जवळपास 249-250 किलोमीटर प्रति तासाने सध्या ही ट्रेन धावते. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या स्पीडोमीटरमध्ये की 300 किलोमीटर प्रति तासाचा टप्पा ही सर्वोच्च स्पीड जेव्हा या ट्रेनचं असतं, या बुलेट ट्रेनचं, तेव्हा ती गाठते. आणि त्यामुळेच अर्थात वेळ कमी लागतो प्रवासाला. त्यामुळे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य याचं हेच आहे की अतिशय कमी वेळात आणि अतिशय अचूक वेळेमध्ये ही तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की ज्यावेळेस प्रवासाचा वेग वाढतो त्यावेळेस अर्थात वेळ तर वाचतोच, रिसोर्सेस वाचतात, परंतु एकूणच ती आर्थिक आणि व्यावसायिक ग्रोथसुद्धा असते एखाद्या देशाची, एखाद्या राज्याची. आणि त्यामुळे महाराष्ट्र गुजरातला जोडणारी जी बुलेट ट्रेन आहे, मुंबई अहमदाबादचा हा जो प्रवास सामान्यतः 8 ते 9 तास लागतात, तो फक्त 2 ते 3 तासाच्या अंतराने आपल्याला कापता येणार आहे. अर्थात सध्याची परिस्थिती जर पाहिली तर यावरून महाराष्ट्रात काही प्रादेशिक पक्ष जसं मनसे असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांनी नेहमीच बुलेट ट्रेनचा विरोध केलेला आहे. ती अहमदाबादला का जोडली जाते यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. परंतु ही गोष्ट मात्र आपल्या लक्षात येत नाही आहे की कितीही राजकारण झालं तरी कुठल्याही पद्धतीनं जर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट जे आहेत हे जर अत्याधुनिक होणार असतील तर याचा फायदा हा फक्त नागरिकांना नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला तो होत असतो. मग ती मुंबई अहमदाबाद असे ना किंवा मुंबई नागपूर का असे ना. आता मुंबई नागपूरचा प्रवास समृद्धी महामार्गामुळे हा 7 ते 8 तासापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आधी 12 तासापेक्षा जास्त लागत होते आणि अर्थात यामुळे त्याला समृद्धी महामार्ग म्हटलं जातं. पण याच मार्गावरती म्हणजे जवळपास 750 किलोमीटरचा मुंबई नागपूरचा टप्पा आहे. या मार्गावरती जर बुलेट ट्रेन सुरू झाली भविष्यात तर फक्त 2.5 ते 3 तासात आपल्याला नागपूरला पोहोचता येणार आहे. दुसरा आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अफोर्डेबिलिटी सुद्धा इतकी महत्त्वाची आहे. आता मी ओसाका शहरापासून ते टोकियोपर्यंतचा हा जो प्रवास करतोय तो 500 किलोमीटरचा आहे आणि या 500 किलोमीटरचं अंतर मी जवळपास 2.5 तासात कापणार आहे. त्याला लागणारा खर्च येनमध्ये जर आपण धरायचा झाला जॅपनीज करन्सीमध्ये तर तो साधारण 12-13 हजार येनपर्यंतचा आहे. अर्थात लांब टप्प्याची ट्रेन असल्यामुळे बुलेट ट्रेन इथल्या मानाने हा खर्च जो आहे हा अफोर्डेबल मानला जाईल. हेच जर आपण भारतात आणलं तर भारतात करन्सी ही जास्त महाग आहे जपानपेक्षा. त्यामुळे आपल्याला आणखीन हे जे आहे स्वस्त पडणार आहे आणि त्यामुळे लोकांचा त्यामध्ये फायदा होणार आहे, लोकांचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर सुरक्षेबाबत बोलायचं झालं तर सुरक्षेसाठी जगातली सर्वात सेफ ट्रेन म्हणून बुलेट ट्रेन समजली जाते. कारण याची सिग्नलिंग यंत्रणा, याचे ब्रेकिंग सिस्टम, समजा भूकंप किंवा अर्थक्वेक झाला तर ऑटोमॅटिकली ते ट्रिगर पॉईंट्स डिटेक्ट करून अतिशय वेगाने जितकी धावते ही ट्रेन त्याच वेगाने ह्याची ब्रेकिंग सिस्टमसुद्धा आहे आणि कमीत कमी वेळात ही ट्रेन जागच्या जागी थांबू शकते असं हे सगळं तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तेही महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये अनेक गोष्टींचा अनुभव करायला मिळतो. म्हणजे ज्या ठिकाणी मी बसलोय, ज्या सीटवरती मी आहे, खूप प्रशस्त आहे, आरामदायी आहे, शांत आहे. आता आपण जो प्रवास करतोय
माझा मोबाईल मी सीटच्या बॅक साईडला लावलेला आहे आणि मी तुमच्याशी हा संवाद साधतोय. कितींदा तुम्हाला जर्क जाणवला? म्हणजे असं जाणवत नाही, म्हणजे आपण म्हणतो ना पोटचं पाणी सुद्धा हलत नाही, अशा पद्धतीचा हा प्रवास आहे आणि ते सुद्धा इतक्या स्पीडने ट्रेन असताना. त्यामुळे एकूणच हा जो अनुभव आहे ना हा विलक्षण आहे. हा सर्वसामान्य मुंबईकरासाठी माझ्यासारख्या जो लोकल ट्रेननी प्रवास करतो, गर्दीतून आपली वाट काढून कुठेतरी जीव मुठीत घेऊन दररोज हा प्रवास करत असतो, त्याच्यासाठी बुलेट ट्रेनचा हा जो प्रवास आहे हा म्हणजे प्रिव्हिलेज्ड ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा पुढची स्टेप असावी कदाचित. आणि जर असा प्रवास भारतात सर्वसामान्य नागरिकांना करता येत असेल, त्याची किंमत मोजण्यासाठी जे तयार असतील, तर मला वाटतं याचं राजकारण होणं दुर्दैवी आहे आणि तितकंच ते देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा घातक आहे. मला वाटतं आता आपले सगळेच राजकारणी जे परदेशात फिरतात, वावरतात, प्रवास करतात, ते या सगळ्या सुविधांचा अनुभव घेत असतील, परंतु या सगळ्या गोष्टी आपल्या भारतात याव्यात, आपल्या लोकांना, नागरिकांना मिळाव्यात असं त्यांना का वाटत नाही? हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे आणि या माध्यमातून आपण सगळ्यांनी व्यक्त झालं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्यांनी कोणी प्रवास केलेला आहे बुलेट ट्रेनमधून, अशा सर्व प्रेक्षकांनी सुद्धा त्यांचा अनुभव ह्या कमेंट बॉक्समध्ये शेअर केला पाहिजे. त्यामुळे ह्या अनेक गोष्टी आहेत. पर्यावरणपूरक सुद्धा आहे. इलेक्ट्रिक ट्रान्समिशनवरती चालते आणि कार्बन इमिशन कमी होतं. त्यामुळे पर्यावरण पूरक ही ट्रेन आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. आधुनिकतेसोबतच याला सस्टेनेबिलिटीची सुद्धा जोड आहे आणि या सगळ्या कारणांमुळे मला वाटतं बुलेट ट्रेन जी 60 वर्षापासून जपानमध्ये धावते, इट्स हाय टाईम नाव की ती मुंबईत असायला हवी, महाराष्ट्रात असायला हवी, भारतात असायला हवी. आणि मला वाटत नाही यामध्ये कोणाचंच नुकसान आहे. अर्थात आपण हा प्रवास करत असताना मी ह्या सगळ्या टेक्निकल बाबी सांगतोय, परंतु त्याच वेळेस याचा अनुभव इतका मस्त आहे आणि जवळपास छोटी छोटी शहरं दिसत आहेत, छोटी छोटी गावं दिसत आहेत. अतिशय सुंदर शांत प्रवास. लोक सुद्धा इतकी शिस्तबद्ध आहेत. खरं तर मी बोलतोय तुमच्याशी त्यामुळे माझा एकट्याचाच आवाज येतोय, अदरवाईज पिन ड्रॉप सायलेन्स आणि खूप आरामदायी आणि शांत प्रवास या ठिकाणी प्रवासी करताना दिसतात. बघूयात आपण माउंट फिजी सुद्धा या प्रवासात दिसतं. त्यामुळे माउंट फिजी आपल्याला डाव्या बाजूला मी आता सध्या बसलोय. जर शक्य असेल आणि कॅमेऱ्यात कॅप्चर करता आलं तर माउंट फुजी सुद्धा तो जो डोंगर आहे सुंदर दिसतो तो खूप. तो जर आपल्याला बघायला मिळाला तर तो सुद्धा बघण्याचा प्रयत्न करूया.